सोसायटीत बकरं आणलं, ब्लेड मारलं. ईद आधीच मीरा भाईंदरमध्ये राडा. मीरा रोड येथील पूनम इस्टेट क्लस्टर 1 कॉम्प्लेक्स मधील एका सोसायटीत बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर आणलेल्या बकऱ्यांवरून वाद निर्माण झालाय. रविवारी दिवसभर गोंधळ सुरू राहिल्यानंतर रात्री देखील सोसायटीच्या परिसरात तणावपूर्ण वातावरण कायम होतं. याच दरम्यान एका युवकावर अज्ञात व्यक्तीनं ब्लेडनं हल्ला केल्याची घटना समोर आली. या प्रकरणी काश्मीरा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली. सध्या सोसायटी परिसरात कडक पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला. हा बकरा आणि ब्लेडचा वाद नेमका आहे तरी काय, पाहुयात या व्हिडिओतून. नमस्कार, मी संदीप आणि तुम्ही पाहता एलएस मराठी. मिळालेल्या माहितीनुसार पूनम इस्टेट क्लस्टर 1 मधील एका सोसायटीत बकऱ्यांसाठी तात्पुरता शेड उभारण्यात आलं होतं, ज्यामध्ये सुमारे 25 बकरी ठेवण्यात आली होती. ईदपर्यंत ही बकरी सोसायटी परिसरात ठेवण्याची परवानगी मागण्यात आल्याचं सांगितलं जात आहे. मात्र सोसायटीतील हिंदू रहिवाशांचा आरोप आहे की मुस्लिम पदाधिकाऱ्यांनी कोणतीही अधिकृत बैठक न घेता बकऱ्यांसाठी शेड उभारण्यास परवानगी दिली. बकऱ्यांमुळे रहिवाशांना त्रास सहन करावा लागत असल्याचा दावा आता या हिंदू रहिवाशांनी केला आहे. याच मुद्द्यावरून रविवारी भाजपच्या स्थानिक नगरसेविका, हिंदू संघटनांचे पदाधिकारी आणि सोसायटीतील काही रहिवासी काश्मीरा पोलीस ठाणं तसंच मनपा कार्यालयात गेले आणि त्यांनी तक्रार दाखल केली. तक्रारीनंतर मनपा प्रशासनानं कारवाई करत संबंधित शेड हटवलं. बकरी अजूनही सोसायटी परिसरात असल्यानं रात्री पुन्हा तणाव निर्माण झाला. दरम्यान सोसायटी पदाधिकाऱ्यांनी स्पष्टीकरण देताना सांगितलं की सोसायटीत कुर्बानीस परवानगी देण्यात आलेली नाही, तर केवळ ईदपर्यंत तात्पुरत्या स्वरूपात बकरी ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे. सध्या काश्मीरा पोलीस संपूर्ण प्रकरणावर लक्ष ठेवून आहे. परिसरातील सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली आहे. पुलिस वाले बचा रहे उसको, ये ब्लेड मारा हम लोग को, ब्लेड मारा है कि मुसलमान ने इधर हिंदू का रहा है. से हम लगातार इसके पीछे है. हम लोग सोसाइटी को ईमेल कर रहे हैं, उनसे यहाँ पे कोई रिप्लाई नहीं है और उस रिप्लाई न मिलने की वजह से हम लोग को न्याय के लिए सब जगह जाना पड़ा. उसमें हम लोग पुलिस स्टेशन गए, नगर पालिका गए, आयुक्त कार्यालय गए, सब जगह गए. सब जगह से हमें आश्वासित किया गया कि ये कार्रवाई होगी. 4 दिन पहले कार्रवाई हुई, लेकिन वो आधी हुई. किसी का फ़ोन आ गया, वो निकल गए, आधा ही छोड़ दिया. फिर उसके बाद हम लोग यहाँ के जो एसीपी है पिंगले साहब, उनके पास गए. उन्होंने आश्वासित किया कि अगर महानगर पालिका अगर ये फोर्स करना चाहती है तो हम हमको पूरा सपोर्ट करेंगे. उस सपोर्ट की वजह से कल यहाँ का जो पांडाव था वो सब तोड़ा गया. लेकिन महानगर पालिका के जो डॉक्टर है मिस्टर विक्रम करके, उन्होंने क्या किया, इनको ऑप्शन दिया कि उन्होंने कहा कि चलो अभी यहाँ पे नहीं है तो उनके अपना जो गाला है वो गाला में रखते हैं. तो पार्किंग में उन्होंने उनको रखा. फिर उनको मैंने पूछा कि आप इसकी कोई गारंटी लेते हैं क्या, इसकी वजह से हम लोग को बीमारी नहीं होगी, तकलीफ नहीं होगी, शोर नहीं होगी, ऐसा कुछ आप लेते हो गारंटी? तो उन्होंने कहा मैं कुछ गारंटी नहीं ले सकता. मतलब आप मुझे राइटिंग में दीजिए आप. तो मैं राइटिंग में नहीं सकता. तो आपने इसको परमिशन दी है रखने की? तो बोले वो भी मैंने परमिशन नहीं दी है, मैं राइटिंग में नहीं दूंगा. ऐसे सब जो लोगों ने सब यहाँ पे प्रॉब्लम हो गया है. उसकी वजह से हम लोग को यहाँ पे दुर्गंधी झेलनी पड़ी. यहाँ पे हम लोग को सांस की बीमारी हुई, सब कुछ प्रॉब्लम हो गया. जैसे कि आप देख रहे हो, कल यहाँ पे बहुत बड़ी घटना हुई है ये बकरी के वजह से. जैसे कि हमको सोसाइटी वाले लोग ने सूचना दिया था कि ऐसा ऐसा है, बकरी लाके यहाँ पे रखा गया है जिहादी लोग ने, जो कि अलाउड नहीं है सोसाइटी में रखना. तो हम यहाँ पे आए थे अपने जिला मंत्री नागना जी कामले और विभाग मंत्री राकेश कोटियन जी के साथ. तो हम यहाँ पे यही स्पॉट था, यहाँ पे हम बातचीत कर रहे थे. सोसाइटी वाले भी थे, अपने प्रॉब्लम्स बता रहे थे, ऐसा ऐसा है, क्या करना चाहिए.
जिसमें वही टाइम फिर एक अननोन व्यक्ति आता है बाहर से, पूछते हैं नागनाथ जी कामले कौन है, क्या है आपके, क्या लगते हैं। तो हमने वाद विवाद किया, ये हुआ, उसने आर्ग्यूमेंट किया, मुस्लिम व्यक्ति था वो, जो हमने पूछा कि आपको क्या करना है, आपको क्या काम है उनसे, तो उसने बिना बताए सीधा चाकू निकाल के जैसी वार करने जा रहा था, मैंने हाथ घुमाया तो मेरे को चोट लग गया, हमारे 2 और कार्यकर्ताओं को भी लग गई है चोट, जो कि बहुत गहरी चोट है। जैसे कि आप देख रहे हो कि मेरे को सिटी स्कॅन और भी सोनोग्राफी के लिए भी बुलाया है, 4 टाके आए हैं हाथ पे। आता बकऱ्या आता सध्या कमी झालेत, पण बकरे आहेत, वाढीव पण होणार आहेत। पण दुसरी गोष्ट म्हणजे आम्ही आता सध्या आम्हाला त्यांनी सांगितलं की एफ विंगच्या बाजूला गेट आहे तिकडे आम्हाला शेड बांधायला द्या, शेड बांधायला द्या। तर आम्ही ते हे केलं, आम्ही रिफ्यूज केलं, म्हटलं शेड जी होती तीच जर परत तिथे बांधायची तर त्याला काहीच अर्थ नाही आहे, कळलं का। तर त्याच्यामुळे जे पार्किंग आहे आमच्या घराच्या खाली त्या पार्किंगमध्ये त्यांना तात्पुरतं ठेवलेलं आहे आम्ही। कसं त्रास होतो तुम्हाला? त्रास म्हणजे दुर्गंधी खूप येते, एवढी दुर्गंधी होती की आम्हाला सहन होत नाही। आवाज जो आहे तो एवढा आवाज येतो बकऱ्यांचा, माणसांचा, लहान मुलांचा, म्हणजे सकाळी 7 वाजल्यापासून रात्रीपर्यंत त्यांचा तो हल्लागोल चाललेला असतो मुलांचा। हे लहान मुलांना घेऊन फिरतात तसे बकऱ्यांना घेऊन फिरतात। सांगितलं रात्री उशिरापर्यंतही परिसरात गोंधळ आणि वाद सुरू असल्याची माहिती मिळाली। याच दरम्यान एका तरुणावर अज्ञात व्यक्तीनं ब्लेडनं हल्ला केल्याचा आरोप करण्यात आला। या घटनेमुळे परिसरातील वातावरण अधिकच तापलं। या जखमी तरुणानं या प्रकरणी काश्मीरा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असल्याचं सांगितलं जात आहे। या घटनेवर प्रतिक्रिया देताना माणसाच्या शहरात या सामाजिक संघटनेचे विषयाध्यक्ष संदीप राणे यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली। त्यांनी मीरा भाईंदर शहरातील लोकप्रतिनिधींवर निशाणा साधत म्हटलं की शहराची प्रतिमा आणि सामाजिक सलोखा बिघडवण्याचं काम करणाऱ्यांविरोधात कठोर कारवाई झाली पाहिजे। बाहेरून येऊन शहरातील कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करणाऱ्या व्यक्तींना वेळीच रोखणं गरजेचं आहे। राणे यांनी शहरातील दोन्ही आमदार, महापौर आणि प्रशासनानं अशा संवेदनशील प्रकरणांकडे गांभीर्यानं लक्ष देऊन भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी ठोस उपाययोजना कराव्यात अशी मागणी केली। 1001% मीरा भाईंदर महानगरपालिकेचा फेल्युअर आहे, लक्षात घ्या। तुम्हाला माहिती आहे ईद येणार आहे, या ठिकाणी नवरात्री येते, दिवाळी येते, सगळं सण येतात। सण यायच्या अगोदर तुम्हाला माहिती असतं ना, तर त्याच्यावर तुम्ही प्रिकॉशन का नाही घेतलात? नगरपालिकेच्या माध्यमातून त्याला कोण नोटीस द्यायला पाहिजे होती, पोलीस प्रशासन हाताशी देऊन। या ठिकाणी तुम्हाला स्पॉट डिटेक्टेड आहे, तुमच्याकडे स्पॉट डिटेक्ट असताना सुद्धा तुम्ही त्याला नोटीस का नाही दिली? ह्याचा ते फेल्युअर आहे। आणि तुम्ही जो म्हणालात आगीमध्ये तेल टाकण्याचा 101%, मीरा भाईंदरचे या ठिकाणी प्रताप सरनाईक साहेब आहेत, नरेंद्र मेहता आहेत, या ठिकाणी मुझफ्फर हुसेन दिग्गज नेते या ठिकाणी आज आहेत मीरा भाईंदरमध्ये। तर बाहेरचे नेते कोणतरी येऊन या आगीमध्ये तेल टाकण्यापेक्षा या ठिकाणच्या नेत्या लोकांबरोबर बसून या ठिकाणी कुठल्या ना कुठे समतोल राखायला पाहिजे होती, ही आमची मागणी आहे। या ठिकाणी तुम्ही बघत असाल, या ठिकाणी मुझफ्फर हुसेन साहेबांचे मी आभार व्यक्त करतो। एक मुस्लिम नेता असून त्यांनी शांतीचा संदेश दिलेला, त्याचं पालनच या लोकांनी केलेलं नाही आहे। या ठिकाणी जर तसं पालन केलं असतं तर विषय संपला असता। पण या ठिकाणी काही लोक आज सत्तेधारीमध्ये बसलेत, तुम्हाला अगोदर माहिती नव्हतं का या ठिकाणी ईद येणार आहे काय नाही ते? त्यामुळे तुम्हाला या ठिकाणी फक्त दंगाच भडकवायचा आहे का? हा पण कुठेतरी संशयाचा सुई येते, लक्षात। त्यामुळे मला या ठिकाणचे नेते असतील त्यांना मला सांगायचे, बसा तुम्ही 4 चौघांना घेऊन बसा, त्यांच्या समाजाची, यांच्या हिंदू समाजाची लोक घेऊन बसा आणि कुठली सोक्षमोक्ष काढा। नाही तर मीरा भाईंदरमध्ये कोणतरी बाहेरचा नेता येणार। आता तुम्ही सांगता त्यांनी बर्थ सर्टिफिकेट डुप्लिकेट काढले, हो तिकडच्या नेत्याला येऊन या ठिकाणी बर्थ सर्टिफिकेट डुप्लिकेट आले सांगायला लागतं। या ठिकाणचे नेते करतायत काय? या ठिकाणचे प्रशासन करतायत काय? त्यामुळे आगीमध्ये तेल टाकण्याचं ज्यांनी काम करतात त्याचा मी निषेध व्यक्त करतो। लवकरात लवकर हा यायला पाहिजे, याचा सॉल्व्ह व्हायला पाहिजे, वरना मीरा भाईंदरचं नाव दिवसेंदिवस खराब होत चाललं आहे। हिंदू मुस्लिमच्या नावाने कोणतरी भलतंच काहीतरी त्याचं श्रेय घेऊ नये असं माझी विनंती। पोलिसांनी नागरिकांना अफवांवर विश्वास न ठेवण्याचं आणि कोणतीही संशयास्पद माहिती आढळल्यास तातडीनं पोलिसांशी संपर्क साधण्याचं आवाहन केलं। सध्या परिसरात परिस्थिती नियंत्रणात असल्याची माहिती आहे।